राम राम, जय सियाराम. रामकथा ऐकत आहोत आपण. मी मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट ज्योतिष मार्तंड शिवराम बोरगावकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो शिवज ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये. आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत की सती माता सीतेचं रूप धारण करते आणि सीतेचं रूप धारण केल्यावर राम त्यांना काय प्रतिक्रिया देतात, या दोन गोष्टी आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण पाहिले कैलासाला निघाले आहेत महादेव आणि सती माता. आणि त्यावेळेस इकडे सतीला राम भगवान असल्याबद्दल शंका निर्माण झाली आहे. ते भगवान आहेत का, त्यांची परीक्षा घेण्यासाठी तयार झाली आहे सती माता. आणि असं करत आता परीक्षा घेण्यासाठी इकडे सती माता येत आहे. या गोष्टी आजपर्यंत आपण पाहिल्या. तर काय होतं पुढं की विचार करते सती माता की काय बरं करू मी, आता रामाची परीक्षा घेऊ कसं कसं. परीक्षा तर घ्यायची ठरली, पण आता काय करायचं, परीक्षा घेण्यासाठी नेमकं काय करायचं. खूप विचार करते सती माता की हे करू का ते करू का ते करू, असं बऱ्याच गोष्टी चालतात. आणि शेवटी एक गोष्ट सती माता ठरवते की राम आता काय करतायत बरं. राम आणि लक्ष्मण तर वनामध्ये सीतेचा शोध घेत फिरत आहेत, बरोबर. तर ज्या सीतेचा शोध घेत ते फिरतायत त्या सीतेचंच मी रूप धारण करते ना. किती मोठी परीक्षा घेते लक्षात येते का. म्हणते की यापेक्षा अजून काय मोठी परीक्षा असेल. ते सीतेचा शोध घेत आहेत, मी सीताच बनते, सीतेचं रूप धारण करते. बघू बरं हे भगवान आहेत का सामान्य मानव आहे, सामान्य माणूस आहे का भगवान आहेत, लगेच कळेल ना. मग ते खूप असं विचार करून शेवटी तिने सीतेचंच रूप धारण केलं. आणि ज्या वाटेवरून श्रीराम येत होते, राम आणि लक्ष्मण, त्याच वाटेवर पुढे चालत त्यांच्याजवळ गेली सीतेचं रूप धारण करून. आता समोरून असं सीता माता येत आहे, हे सतीचं हे जे काही वेषांतर तिने केलेलं आहे हे बघून लक्ष्मण जे आहेत हे खूप चकित झाले. त्यांचं मन खूप चक्रावून गेलं. ते खूप गंभीर झाले लक्ष्मण. त्यांना काय बोलावं काही सुधरेना, काय करायचं. लिहितायत कसं इथं गोस्वामी तुलसीदासजी की लक्ष्मण दिख उमाकृत बेशा, चकित भये भ्रम हृदय विशेषा. चकित झाले, भय झालं, भ्रम झालं हृदयामध्ये विशेषा. खूप खूप त्यांना आश्चर्य झालं, भीती वाटली, भ्रम तयार झाला. कही न सकत, कही न सकत कछु अति गंभीरा. कही न सकत कछु, काही काय बोलावं त्यांना काही सुचेना. कही न सकत कछु अति गंभीरा. आणि पुढे प्रभू प्रभाऊ जानत मती धीरा. धीर बुद्धीचा लक्ष्मण प्रभू श्रीरामांचा प्रभाव तर जाणत होता, ठीक आहे. त्यांना स्वतःला काय करायचं काय बोलायचं काही सुचत नाहीये, परंतु धीर बुद्धीचा हा जो लक्ष्मण आहे त्यांना एक गोष्ट माहिती आहे की इथं सोबत माझे साक्षात भगवान प्रभू श्रीराम सोबत आहेत. त्यांचा प्रभाव लक्ष्मण जाणतात, त्यामुळे ते शांत बसतात. ठीक आहे, प्रभू श्रीराम भैया श्रीराम पाहतील काय करायचं, ते शांत राहतात. प्रभू प्रभाऊ जानत, प्रभूंचा प्रभाव जाणतायत लक्ष्मण. तर असं ही लक्ष्मणाची स्थिती तिथं झालेली आहे. आणि राम, आता रामांची काय स्थिती आहे, राम काय करतायत. तर ज्या वेळेस सती माता तिथं समोर आली राम आणि लक्ष्मणाच्या समोर, लक्ष्मणाची कंडिशन काय झाली पाहिलं. आणि आता राम काय रिॲक्ट करतायत, काय प्रतिक्रिया देत आहेत. तर सगळ्यात आधी तर त्यांनी जाणलं, ही गोष्ट जाणली. ऑब्व्हियसली ते सर्वज्ञ आहेत, सगळं काही पाहू शकणारे, सर्वांच्या हृदयातलं जाणू शकणारे असे हे देवांचे स्वामी साक्षात भगवंत प्रभू श्रीराम आहेत. त्यांनी तिचं हे कपट ओळखू शकणार नाहीयेत का बरं. अजिबात शक्य नाही. लगेच ओळखलं त्यांनी की सतीने हे जे काही सगळं परीक्षा घेतलेली आहे, सगळं जे कपट केलेलं आहे हे त्यांनी चटकन ओळखलं. अहो, ज्यांचं नुसतं स्मरण होताच अज्ञानाचा नाश होतो तेच हे भगवान श्रीराम आहेत ना.
तेच तर हे सर्वज्ञ प्रभू श्रीराम आहेत. का नाही ओळखणार? का नाही ओळखणार? त्यांनी लगेच ओळखलं. आणि इथं गोस्वामी तुलसीदासजी काय लिहितायत, कसं वर्णन करतायत, काय म्हणतायत की स्त्री स्वभावाचा नमुना तर बघा बरं. सतीला तिथं सर्वज्ञ असलेल्या श्रीरामांच्या समोर सुद्धा कपट करण्याची इच्छा झाली. बघा बरं, हे काय बरं, काय चाललंय हे. म्हणजे असं वर्णन करतात गोस्वामी तुलसीदासजी. कसं लिहितायत की सती किन चह तहऊ दुराऊ देखहू नारी सुभाव प्रभाऊ. बघा बाबा, जे सर्वज्ञ प्रभू श्रीराम आहेत त्यांच्या समोर जाऊन सुद्धा सतीला तिथं कपट करण्याची इच्छा झाली. बघा काय काय हा मायेचा प्रभाव आहे. बघा बरं, हा काय नेमका स्वभाव आहे, असं वर्णन गोस्वामी तुलसीदासजी इथं करतायत. भगवान शंकर सुद्धा ज्यावेळेस सतीमातेला समजावत होते, त्यावेळेस सतीमातेला काही शंकरांनी सांगितलेलं, शिवजींनी सांगितलेलं उपदेश काही मानवलाच नाही. त्यावेळेस शंकरांना सुद्धा या मायेचा प्रभावाची आठवण झाली. इथे एक गोष्ट, कॉमन गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की शंकरांना सुद्धा, शिवजींना सुद्धा या मायेचा प्रभाव समजला होता. महादेवांनी सुद्धा या मायेच्या प्रभावाची आठवण केली आणि हा सर्व मायेचा प्रभाव आहे असं महादेवांनी सुद्धा जाणलं होतं. आणि तीच गोष्ट इथं राम सुद्धा जाणतायत आणि म्हणूनसाठी त्यांच्या मनामध्ये त्यांनी मायेच्या या प्रभावाचा, त्या शक्तीचा मनामध्ये स्मरण केलं, बखान केलं, कौतुक केलं. आणि ठीक आहे, या सर्व मायेच्या प्रभावामुळे सतीमाता असं वागत आहे असं सर्व लक्षात घेऊन प्रभू श्रीराम हसून, ठीक आहे, हसून मृदू वाणीने, ठीक आहे, खूप कोमल वाणीने सतीमातेला आता काहीतरी बोलतायत. कसं वर्णन आलं इथं की निज माया बलू हृदय बखानी बोले बिहसी रामू मृदुबानी. बोले बिहसी रामू मृदुबानी. सतीला रामांनी मृदुवाणीने काहीतरी बोललंय. काय म्हणतायत आता पुढे की 3 गोष्टी केल्यात इथं प्रभू श्रीरामांनी. आता श्रीराम काय प्रतिक्रिया देत आहेत? सतीमाता तर सीतेचं वेश धारण करून त्यांच्या समोर येऊन उभी राहिले. आता श्रीरामांची काय प्रतिक्रिया येते हे आपण पाहणार आहोत. इथं 3 गोष्टी झाल्यात, लक्षात घ्या. तर पहिलं तर काय केलं, प्रभू श्रीरामांनी दोन्ही हात जोडले. दोन्ही हात जोडून सती मातेला प्रणाम केला पहिलं तर. दुसरी गोष्ट, स्वतःचा परिचय दिला. आणि तो परिचय कसा दिला की मी दशरथ पुत्र राम तुम्हाला प्रणाम करतोय. ही दुसरी गोष्ट केली. दोन्ही हात जोडले, मी दशरथ पुत्र राम तुम्हाला प्रणाम करतो असं खूप मृदू वाणीने सती मातेला ते बोलले. आणि नंतर विचारलं त्यांनी की भगवान शिवजी कुठे आहेत बरं? माता, भगवान शिवजी कुठे आहेत? तुम्ही इथं वनामध्ये एकटेच का फिरत आहात बरं? ही गोष्ट प्रभू श्रीरामांनी सतीला विचारली. इथं कसं वर्णन करतायत गोस्वामी तुलसीदासजी की जोरी पानी प्रभु किन प्रणामू. जोरी पानी प्रभु किन प्रणामू पिता समेत लिन निज नामू. जोरी पानी प्रभु किन प्रणामू. प्रभूंनी प्रणाम केला. पिता समेत लिन निज नामू. स्वतःच्या पितांच्या सोबत निज नामू, स्वतःचं नाव त्यांनी घेतलं. मी दशरथ पुत्र राम तुम्हाला प्रणाम करतोय असं म्हणून प्रणाम केला. पुढे कहेऊ बहोरी कहा वृषकेतू. कहेऊ बहोरी कहा वृषकेतू. ज्यांचं वाहन नंदी आहे असे हे वृषकेतू म्हणजे भगवान शिवजी कुठे आहेत? बिपिन अकेली फिरहू केही हेतू. असं तुम्ही वनामध्ये एकटे का फिरताय बरं? एकटेच का फिरताय असं विचारतायत प्रभू श्रीराम सती मातेला. छान वर्णन केलं इथं गोस्वामी तुलसीदासजींनी. जोरी पानी प्रभु किन प्रणामू पिता समेत लिन निज नाम. कहेऊ बहोरी कहा वृषकेतू बिपिन अकेली फिरही
के ही हे तू, राम सिया राम जय जय राम. आता यामध्ये अजून दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पिता समेत लिन निज नामो. रामांनी कसं स्वतःचं ओळख कसं सांगितली, मी राम तुम्हाला प्रणाम करतो असं म्हणाले का? नाही, मी दशरथ पुत्र राम तुम्हाला प्रणाम करतो असं म्हणाले. पिता समेत लिन निज नामो. आजकाल बघा आपण आपलं नाव सांगतो, नंतर आपल्या वडिलांचं नाव सांगतो, है ना. जसं की मी शिवराम कृष्णात बोरगावकर. पण आधी लोक काय करायची, स्वतःच्या नावाच्या आधी आपल्या वडिलांचं नाव, आपल्या कुळाचं नाव असं सांगायचे. आणि आजही गावाकडे काही ठिकाणी हे तुम्ही गोष्ट पाहू शकता की लोक की नाही, ए तू गणपतचा मुलगा ना असं म्हणून हाक मारतात. म्हणजे आणि सांगताना सुद्धा इथं राम पण कसं सांगतात की मी दशरथ पुत्र राम, रघुनंदन म्हणतात, रघुवंशी म्हणतात, रघुकुलाचं अगोदर नाव घेतात. अजून याचे उदाहरणं तुम्ही पाहू शकता की कौसल्यानंदन राम, सुमित्रानंदन, कौसल्यानंदन. अजून थोडस पुढे जर बघितलं आपण तर सीताराम, सियाराम. म्हणजे इथं काय केलं की आपल्या नावाच्या अगोदर आपल्या जोडीदाराचं नाव, बायकोचं नाव आहे. उमाशंकर, राधाकृष्ण. हे काय म्हणजे आपली संस्कृती किती थोर आहे बघा, की आपल्या आधी आपल्या माणसांना जास्त किंमत देण्याचं जणू काही इथं गोष्ट आपण पाहू शकतो. आपल्या अगोदर आपल्या लोकांना जास्त इम्पॉर्टन्स द्यावं असं शिकवणारी आपली संस्कृती आहे. अभिमान वाटला पाहिजे आपल्याला आपल्या या संस्कृतीचा. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथं साक्षात भगवंत प्रभू श्रीराम मानव अवतार धरून मनुष्य बनून इथं आले आहेत आणि ते कसं वागायचं हेच जणू काही आपल्याला शिकवत आहेत. ते सांगतायत मी दशरथ पुत्र राम आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या पित्याचं स्मरण केलंच पाहिजे. आपल्या आई वडिलांच्याच माध्यमातून तर आपण हे जग पाहत आहोत. त्यांचं ऋण आहे आपल्यावर, त्यांचं आपण स्मरण केलंच पाहिजे, त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ राहिलंच पाहिजे. आणि भलेही जर थोडस आई वडिलांसोबत जर तुमचं पटत नसलं ना तरी सुद्धा आपण त्यांचा सन्मान, त्यांची किंमत ठेवलीच पाहिजे. इथं फक्त पित्याचीच गोष्ट नाहीये, तर तुम्ही रामायणामध्ये ही गोष्ट सुद्धा बघा की ज्या आईने रामाला वनवासात पाठवलं त्या कैकेयीचा सुद्धा सन्मानच केलेला आहे रामांनी. त्यामुळं आई वडिलांचे आपल्यावर ऋण आहे. आई वडिलांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे, कृतज्ञ राहिलंच पाहिजे. पुढे अजून काय वर्णन आलंय की कहेऊ बहुरी कहा वृषकेतू. इथं महादेवांचं असं डायरेक्ट नाव न लिहिता वृषकेतू असा उल्लेख आलेला आहे. वृषकेतू, वृषभ. वृषभ म्हणजे काय तर नंदी बैल. तर या वृषभ नावावरून अजून एक गोष्ट आठवली की वृषभ नावाची राशी सुद्धा असते. ठीक आहे, छान राशी आहे वृषभ. आणि त्या राशीचा जे सिम्बॉल आहे, जे चिन्ह आहे ते एक बैलच आहे, तुम्ही पाहत असाल. ठीक आहे, खूप छान अशी राशी आहे ही. या वृषभ राशीचे माणसं जे ते खूप क्रिएटिव्ह असतात, मेहनती असतात, एनर्जेटिक असतात, ग्राउंडेड असतात, खूप हंबल असतात आणि त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल असतं. आणि ते दयाशील, खूप असं हेल्पिंग नेचरची अशी ही व्यक्ती असते. हे सर्व मोस्टली गोष्टी सांगतोय. प्रत्येकाच्या वैयक्तिक कुंडलीनुसार गोष्टी चेंज नक्कीच असू शकतात, पण जनरली वृषभेचा चंद्र म्हणजे खूप छान. वा वा, क्या बात आहे. त्यामुळं वृषभ राशी खूप छान असते बरं का. आणि त्याचं अजून एक कारण म्हणजे माझी स्वतःची राशी वृषभ आहे. ठीक आहे, तर नाही तसं काही नाहीये, तसं काही नाही, गंमत करतोय. सगळ्याच राशी छान असतात. ठीक आहे, प्रत्येक कुंडलीनुसार वेगवेगळ्या गोष्टी ठरत असतात. पण जनरली वृषभ राशी सुद्धा खूप छान समजली जाते. ठीक आहे, वृषभेचा चंद्र, कर्केचा चंद्र हे खूप छान. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्ण दोघांच्याही कुंडलीमध्ये
याचा प्रभाव आहे. आपण ज्यावेळेस रामकथेमध्ये पुढे जाऊ आणि ज्यावेळेस रामाचा जन्म होईल त्यावेळेस रामाची कुंडलीबद्दल पण आपण नक्कीच बोलूयात. इथं थोडक्यात मी सांगतो की राम आणि कृष्ण दोघांच्याही कुंडलीमध्ये कर्क लग्नाचा चंद्र आणि वृषभ लग्नाचा चंद्र असे कॉम्बिनेशन आहेत दोघांच्याही कुंडलीमध्ये. आणि सुपर खूप ब्रिलियंट कॉम्बिनेशन आहे. खूप छान आहे, खूप छान. इतकं छान कॉम्बिनेशन आहे ना हे, खूप छान. ज्यांना थोडंफार ज्योतिषातलं कळतं ना, ती गोष्ट ते सर्वजण ही गोष्ट समजू शकतील. खूप छान. क्या बात आहे, क्या बात. दोघांचे राम आणि कृष्ण दोघांच्याही कुंडलीमध्ये हे एक कॉमन फॅक्टर आहे, लक्षात घ्या. तर छान असतात अशी माणसं. तर आज अशा प्रकारे पाहिलं आपण की सतीने सीतेचं रूप धारण करून रामाची परीक्षा घेतली आणि रामांनी काय प्रतिक्रिया दिली सती मातेला, या दोन गोष्टी आज आपण या कथेमध्ये पाहिल्या. आता पुढे सती काय प्रतिक्रिया देते, सती काय म्हणते, रामाला काय उत्तर देते. राम जे म्हणतायत की सतीला दोन्ही हात जोडून मी दशरथ पुत्र राम तुम्हाला प्रणाम करतो असं बोलून जे पुढे विचारतायत की भगवान शिवजी कुठे आहेत, तुम्ही इथं वनामध्ये एकटेच का फिरताय, असं जे रामांनी विचारलंय आता सती मातेला, यावर सती माता काय उत्तर देते, सती काय करते, ही गोष्ट आपण पुढील भागात पाहूयात. आज इथेच विश्राम घेऊया. कथेचा पुढचा भाग घेऊन मी लवकरच पुन्हा येईन. ज्योतिष रत्न वास्तुशास्त्र याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क जरूर करा. कोणत्याही विषयांवर आध्यात्मिक आणि कुंडलीच्या द्वारे प्रामाणिक अभ्यास इथं मी करत असतो. लग्न करताना या नावाचं एक मी पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. ते वेबसाईटवर ई बुक स्वरूपात आहे. त्याचं नाव जरी लग्न करताना असेल तरी लग्न करताना आणि लग्नानंतर सुद्धा हे खूप उपयोगी पडेल असं हे पुस्तक आहे. त्यामध्ये अनेक प्रॅक्टिकल आणि ज्योतिषीय गोष्टींचे सिक्रेट्स मी तिथं सांगितले आहेत. तर ते पुस्तक सुद्धा तुम्ही नक्की वाचावं. वेबसाईटवर ई बुक स्वरूपात आहे ते. तर तुम्ही आत्ताच ते डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये पुस्तक वाचू शकता. भेटूयात पुढील भागात पुढील रामकथेसोबत. तोवर राम राम, जय सियाराम, जय सियाराम. सती घे रामाची परीक्षा, राम जाणती तिची अभिलाषा. सीतेचे रूप धरी सती अंतरी संशय जळे, सर्वज्ञ प्रभु श्रीराम कपट तिचे ओळखे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय सिया राम. सती निघाली वनामध्ये मनात विचार दाटे, रामाची परीक्षा घेऊ कशी प्रश्न अंतरी उठे. खूप विचार करून शेवटी घेतले सियेचे रूप, मानव समजून रामाला करू पाहे ती कपट. सती घेई रामाची परीक्षा, राम जाणती तिची अभिलाषा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय सिया राम. ज्या वाटेने राम येती त्या मार्गी सती गेली, सीतेच्या त्या वेशामध्ये समोर जाऊन उभी राहिली. लक्ष्मण पाहती ते दृश्य अंतरी भ्रम दाटला, भीती आश्चर्य मौन भाव मनात एकवटला. धीर बुद्धीचा लक्ष्मण जाणे राम प्रभाव महान, म्हणून शांत उभा राहिला ठेवून प्रभु वरदान. सती घेई रामाची परीक्षा, राम जाणती तिची अभिलाषा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय सिया राम. सर्व जाणती श्री राघव अंतर्यामी स्वामी, क्षणात ओळखले त्याने सतीचे रूप अभिमानी. ज्यांच्या केवळ स्मरणाने अज्ञानाचा नाश, त्या प्रभु
प्रभू समोर कपटाचा कसा चालेल प्रयत्न खास मायेच्या त्या प्रभावाचे रामाने केले स्मरण जिच्या वश होऊन सती करीत होती परीक्षण सती घेई रामाची परीक्षा राम जाणती तिची अभिलाषा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय सिया राम मंद हसुनी श्रीराम बोलती वाणी मधुर दोन्ही कर जोडून करती सतीला नम्र नमस्कार मी दशरथ नंदन राम करीतो तुम्हासी प्रराम शिवजी कुठे राहिले माता वनात काय काकी भ्रमण रामांचे ते प्रेमळ बोल अंतरी जाऊन भिडले सतीच्या त्या संशयाचे धागे सारे तुटले सती घेई रामाची परीक्षा राम जाणती तिची अभिलाषा श्रीराम जय जय राम श्रीराम जय सिया राम रामाचे हे असे बोलणे ऐकून सतीने काय बरे केले रामाचे हे असे बोलणे ऐकून सतीने काय बरे केले सती घेई रामाची परीक्षा राम जाणती तिची अभिलाषा श्रीराम जय राम